उन्हाळा तर सहन करतच आहोत, पण बीट द हीट या म्हणण्याप्रमाणे आपल्याला एनी हाऊ या हीटशी, या गरम वातावरणाशी स्वतःला अडॅप्ट करावं लागणार आहे. तर त्यासाठी छोटेसे 6 उपाय आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला हा उन्हाळा थोडाफार सुखद जाईल आणि फार मोठे कॉम्प्लिकेशन, त्रास, उपद्रव होणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्टे हायड्रेटेड. पहिली गोष्ट आहे, हायड्रेशन फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी भरपूर योग्य प्रमाणात पाणी घेणं, शहाळा घेणं किंवा काकडी घेणं हे जास्त गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय म्हणूयात, की अव्हॉइड पीक सन, की जेव्हा ऊन खूप जास्त असतं, 11 ते 3च्या मधलं ऊन जे आहे, 12 ते 3च्या मधलं म्हणून ऊन जास्त असतं, तर त्यावेळी बाहेर पडणं थोडंसं टाळणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कपडे आहेत ते थोडेसे सुखद असणं गरजेचं आहे, इझी लाईट वेट असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कॉटन निवडू शकतो किंवा मग आपण म्हणूयात लिनन आहे, ब्रीदेबल फॅब्रिक्स आहेत, ते आपण निवडणं गरजेचं आहे. तसंच दिवसातून 2दा अंघोळ करून स्वच्छ कपडे पुन्हा चेंज करणं, पूर्णच कपडे चेंज करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, की अम्ब्रेला बाहेर पडताना गरजेची आहे किंवा टोपी म्हणा घेणं गरजेचं आहे. चांगल्या क्वालिटीचे गॉगल्स आपल्या डोळ्यांना त्रास होण्यापासून वाचवतात. पाचवी गोष्ट, ईट कूलिंग फूड. तर एक व्यवस्थित जे शरीराला थंडावा देईल असं अन्न खाणं गरजेचं आहे. त्यामध्ये ताक येतं, स्मूदीज येतात, ज्युसेस येतात, गुलकंद खाऊ शकतो, की ज्याच्यामुळे आपल्याला शरीराला थंडावा मिळतो. टेक अ ब्रेक आपण म्हणूयात, की अगदीच अपरिहार्य आहे बाहेर जाणं आणि मग त्यातून वाचण्यासाठी, तो डिरेक्ट सन एक्सपोजर असतो, त्यातून वाचण्यासाठी आपल्याला मध्ये मध्ये ब्रेक्स घेणं गरजेचं आहे आणि जिथे शेड आहे तिथे जाऊन थोडं बसणं, बॉडीला शांत करणं गरजेचं आहे. हे 6 पॉईंट्स आपण डिस्कस केलेलेच आहेत. मी त्यामध्ये सर्वात अजून एक प्लस म्हणजे महत्वाची टीप म्हणजे काय, तर आयुर्वेदिक टीप आहे. आपण वाळा आहे तो आपला थंड पाण्याच्या माठामध्ये टाकू शकतो आणि त्याचं पाणी घेतल्याने आपल्याला काय होतं, की शरीराला शीतगुण जास्त मिळतो. सोबतच आधीच्या काळामध्ये जसे वाळ्याचे पडदे लावायचे खिडक्यांना, दरवाजांना, त्यामुळे येता जाता जी हवा आहे ती थंडगार राहते आणि आपल्याला उन्हाची झळ बसत नाही. येस, थँक्यू. स्टे हायड्रेटेड आणि स्टे फिट.